आणि माझ्यातर्फे संपूर्ण ओबीसीचा मी जिल्हा प्रमुख असून मी सगळे तुमचे जे पराक्रम आहे अविस्मरणीय क्षण कधी येणार नाही, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्यासोबत हां. सर, देखा गया कि राजू जायसवाल किसी नाम और परिचय का मोहताज नहीं है। शिवसेना तुम्हारे उद्धव बाला साहब गढ़ के अंदर जो है तो वो एक फेमस नाम है, परिचित नाम है मराठवाड़ी का। बराबर. तो अब देखना ये भी है कि भाई मराठा समाज, मराठा आरक्षण को लेकर अभी कुछ दिन पहले मनोज जरांगे ने जो है तो यहाँ पर लाखों का मोर्चा निकाला, शांतता मोर्चा। उसके बारे में आप क्या राय रखते हैं? और सरकार जो है, एक मेन सवाल ये है, सरकार जो है ध्यान क्यों नहीं दे रही और कितनी बलि लेने की कोशिश करेंगे सरकार इसके बारे में? मैं आपसे मराठी में बात करता. मला खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला की आज मराठी बांधवांना इतका त्रास होतो आहे, तर त्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला. मला खरोखरच असं सांगावं वाटतं का संध्याकाळी उमललेलं फूल सकाळी अंत्यविधीला जातं का सत्कार सोहळ्याला जातं हे आपल्यालासुद्धा माहीत असलं पाहिजे. का आज मराठी समाजाला आरक्षण भेटायलाच पाहिजे, ती काळाची गरज आहे. कारण आज जास्तीत जास्त आत्महत्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, विशेष घाटीत, संभाजीनगरमध्ये घाटीमध्ये आमच्या शिवसैनिकाच्या आणि मराठी बांधवांच्या जास्त आत्महत्या होत्या. या आत्महत्या थांबावं. मी एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का देणं घेण्याचा काही ताण असला तर मला फोन लावा, मी त्याच्यातून मार्ग करेन. पण आत्महत्या हा विषय नाही. हे देवाने दिलेली आपल्याला जिंदगी आहे, ती चांगल्या पद्धतीनं त्याला हाताळा आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या आईवडिलाला जीव लावण्यासाठी करा, अशी मी एक तुम्हाला ग्वाही देतो. आणि दुसरी गोष्ट, आज हाकेच्या अंतरावर आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री राहते. आज त्यांचं काम आहे समाजाला जीव लावायचं, त्यांचं काम आहे. संभाजीनगरच्या 1 किलोमीटर अंतरावर राहते. आज घाटीमध्ये काय चालतं, काय नाही, व्हेंटिलेटर आहे का नाही, आज सगळे समाज, माझे तालुक्याचे समाज, सगळे आमदारचे, तुमचे निवडून दिलेले आमदार जे असतील ते सगळा समाज या संभाजीनगरच्या घाटीतून येतो. विशेष करून मराठवाड्यातून पेशंट येते, आउट ऑफचे पेशंट येते. त्या समाजाला जीव लावणं हे आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांचं काम आहे. कारण त्या समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे, मग त्यांचं मतदानच लागतं का तुम्हाला? आज ते कुठे सांगा तुम्ही. उद्धव साहेबांनी काय सांगितलं होतं का मी मुख्यमंत्री नाही, माझा शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. सांगा तुम्ही, आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तुम्ही झाले, कोणता शिवसैनिक तुम्ही वाळूज MIDCत लावला, सेंद्र्यामध्ये लावला, तुमचा पंढरपूर MIDC मध्ये लावला, बिडकीनमध्ये लावला? सांगा कोणता शिवसैनिक लावला? आज शिवसैनिक तुमच्याकडं मोठ्या उत्साहाने पाहतो, पण उद्धव साहेबांनी तुम्हाला भरभरून दिलं. आणि भरभरून दिलं याच्याकरता की माझ्या शिवसैनिकाला जीव लावा, माझ्या समाजाला जीव लावा. आज करोना काळामध्ये उद्धव साहेबांनी कसं सांभाळलं, कसे व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले अखंड महाराष्ट्राला. आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये व्हेंटिलेटर नाही, दररोजचे 1-2 तरफडून मृत्यू होते. उगा आपले आदरणीय डीन साहेब, शिवाजी सुकरे साहेब, हरबडे सर एकदम तंतोतंत काम चालू आहे, रात्रंदिवस मेहनत घेते, म्हणून आज आपली घाटी चकचकाट आहे. नाही तर आपल्याला ही सुद्धा घाटी पाहायला मिळणार नाही. माझे मेजर रात्रंदिवस चांगलं काम करते, नर्स माझ्या बहिणी चांगल्या करतात, डॉक्टर लोक सगळे रात्रंदिवस काम करते आणि आमचा त्यांना पाठिंबा असतो. त्याच्यामुळे आम्ही एकजुटीनं सगळे मिळून काम करतो. आमची एकच इच्छा आहे का येणाऱ्या काळामध्ये मराठी बांधवांना आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण का 64 वर्ष सगळ्या समाजाने त्यांच्यावर राज केलं. आज 90% वखर आणतो शेतामध्ये आणि 50% ड्युटीला लावतो. आज 64 वर्षापासून भोगलं ना, त्यांना बी आपण काही काळ द्यायला पाहिजे. आज आमच्यासारख्याकडे दारूचे लायसन, आम्ही जयस्वाल समाजाचे लोक आहे, माझ्याकडे दारूचं लायसन नाही, ते सोडून द्या. पण आज दारूचे लायसन त्या टायमाला का वाटले गेले का त्या दारूकडे असं समजत होते का सगळ्यात नीच समाज समजून आम्हाला आज ओळख होते. आज प्रत्येकाला त्यावेळेस दारूचे लायसन भेटले तर आज ते मोठे तुमच्याच जीवावर मजा करते ना. मग आतापर्यंत आपण तुम्ही बघा, किराणा दुकान कोणाचे आहे, हार्डवेअर कोणाचे आहे, कपड्याचे दुकानं कोणाचे आहे, ह्या सर्व तुम्ही अभ्यास करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ते आरक्षण द्या. खरोखरच मी मनोज पाटील जरांगे साहेबांना आज एवढी बाळासाहेबांनंतर इतकी समाज जमा करण्याची शक्ती दिली आई जगदंबेने, मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. एक माणूस एका टायमाला एका दिवसात 5 ते 7 लाख पब्लिक जमा करतो आणि तो संदेश सगळ्यासाठी भेदभाव करीत नाही. ते त्यांना मुस्लिम समाज बी तितकाच आहे, धनगर समाज बी तितकाच आहे, सगळ्या समाजाला घेऊन ते चालतात. याच्यात कुणीही राजकारण करू नये.
आतापर्यंत आपण भोगलं, आता त्यांना ते मिळावं अशी माझी इच्छा आहे शिवसैनिक म्हणून. आणि मला खरोखर आनंद वाटतो की मी मनोज पाटील जरांगेसोबत सगळ्यासोबत सतत काम करीत असतो. आज घाटीची व्यवस्था जरी बघितली तुम्ही, घाटीमध्ये एकदम माझा समाज इथं येतो, तर मग या समाजाला जीव लावणं हे आपलं काम आहे ना. कोणाचं काम आहे? मग हे आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अहो तुम्ही येऊ शकले नाही तर तुमच्या पियाचं इथं एखादं ऑफिस पाहिजे. कोणाला ब्लड लागतं, रात्री ब्लड लागतं, रात्री पैसे नसते कोणावर. आम्ही तरी रात्री मेडिकल सेवा आज डीन साहेबांनी उत्कृष्ट प्रकारे रात्रीची सुरू केलेली. आज रात्रीच्या 8 वाजेपासून तर सकाळच्या 8 वाजेपर्यंत प्रत्येक समाजाला फ्री मेडिकल असं आदरणीय डीन साहेबांनी इतकं मोठं उत्कृष्ट असं काम आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये केलेलं आहे. आणि आम्ही बी जितक्या परीनं मदत होईल तितकीपर्यंत मदतच करून जातो. पण येणाऱ्या काळात ह्या सत्तेतील लोकांना सांगतो का बाळासाहेबाची शिकवण आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. पण तुम्ही याच्या विरुद्ध वागले. तुम्ही ईडी सीडीचे पैसे धाक जमावायसाठी तुम्ही इकून तिकडे उड्या मारल्या. पण हा समाज होरपळतोय, आज मरतोय. तो समाज घाटीमध्ये येऊन आत्महत्या करतो. त्यांना साथ देण्याची काळजी गरज आहे. आज शेतकरी आहे, शेतकऱ्याचा जर विषय घेतला तर आज शेती साथ देत नाही बिलकुल. त्यांच्या घरात 2-2, 4-4 कुटुंबातले लोक आहे, पोट सुद्धा भरत नाही. संभाजीनगरला जर एका कुटुंबाला राहायचं असलं तर 30 ते 40 हजार रुपये महिन्याला खर्च येतो. आणि हे कुटुंब कुठं कामाला जरी गेलं, नवरा गेला आणि बायको जरी गेली तर हातामध्ये फक्त 20,000 रुपये येते. ते कुटुंब संभाजीनगरला राहून 10,000, 15,000 महिन्याला कर्जाचा डोंगर त्यांच्या भोकुंडी होतो. सरकारकडून आपणास काय अपेक्षा आहेत का? माझ्या सरकारकडून एकच सांगतो, मी ते एक शिवसैनिक म्हणून सांगतो, येणाऱ्या काळात तुम्ही उद्धवजींना साथ द्या. उद्धवजींना साथ दिल्यानंतर आपण सर्व महाराष्ट्राची कर्जमुक्ती हा माझा पहिला निर्णय आहे. कर्जमुक्ती पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होणार. बेरोजगारी जी ती कमी होणार. सगळ्यांना नोकऱ्या लागणार. पुन्हा आपण बाहेर गेलेल्या ज्या कंपन्या आहे त्यातल्यापेक्षा अधिक कंपन्या महाराष्ट्रामध्ये आणून सगळ्याला रोजगार उपलब्ध करून देऊ. आजची घटना अशी आहे का आज जे माझ्या